नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश। आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, आज आपलं भजन आहे आणि मी पहिल्यांदाच भजनाला सुरुवात करतोय। म्हणजे आज माझं पहिलं भजनच आहे, पहिल्यांदाच भजन करणार आहे मी। थोडंसं दडपण आहे, पण ठीक आहे, सगळे आपलेच लोक आहेत, काय मागे पुढे झालं तर नक्कीच सांभाळून घेतील। तर आरतीला जाऊन भेटूया आपण। त्यापूर्वी आधी सांगतो की खूप छान छान प्रॅक्टिस केली, तर आज आपल्याला खऱ्या अर्थाने सगळ्यांसमोर आपलं भजन सादर करायचं आहे। आणि वाजवायला आपल्यासोबत आहेत मयूर आणि दादा वाजवणार आहे, बाकी आपली नेहमीची कोरस मंडळी आहेत ती। तर बघूया आता भजन कसं होतंय, तर खूप छान प्रयत्न करूया। आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आता डायरेक्ट बाहेर आरतीला जाऊन भेटू। चला चला गणू भाई चलो चल। तर चला आता आपण फायनली निघतोय भजनाला बाहेर। पोरं आली आहेत, तर आता जाऊ आणि डायरेक्ट भजन सुरू करताना भेटूया।
मंडळाचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे मला मेहंदीची कला शिकवणारे माझे वडील बुवा श्री मधुकर लक्ष्मण साळकर यांचे देखील आभार मानतोय. तसेच आमच्या मंडळाचे आधारस्तंभ करवंदे काका आणि सदा काका यांचे देखील आभार मानतोय. आणि आमचा परम भाग्य म्हणजे आमचे परम मित्र आमचे पखवाज वादक मयूर नितीन पावसकर आम्हाला पखवाज साथ करतात. तसेच तबला वादक मयुरेश्वर मधुकर साळकर आमचे मोठे बंधू. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आम्हाला जी साऊंड सिस्टम लावलेली आहे ते सर्वांचे लाडके सुरेश काका सावंत आणि सचिन दादा डिके यांचे देखील आभार मानतोय. आणि मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काका जावळे त्यांचे देखील आभार मानतोय. गणपती गजाननाला वंदन करून आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन जमलेल्या सर्वांच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन माझ्या रामेश्वराच्या चरणाशी नतमस्तक होऊन आई भराडीच्या चरणाशी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा जमलेल्या सर्वांच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन गणपती बाळाला परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्हाला प्रपंचाच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नमस्कार गुरुवर्य मधुकर सारकर. त्या ठिकाणी साक्षात पांडुरंग अवतरले तरी भक्त पुंडलिकांनी पांडुरंगाकडे दुर्लक्ष केलं. आई वडिलांचं सेवन एवढा मग्न होता की पुन्हा पांडुरंगाने त्याला हाक दिली तरी सुद्धा पुंडलिकाने पांडुरंगाकडे दुर्लक्ष केलं आणि पांडुरंगाजवळ वीट फेकली आणि पांडुरंगाला त्या विटेवर उभं केलं. म्हणून आपण म्हणतो बघा, युगे 28 विटेवारी उभा वामांके रखुमाई विठली यशोभा. त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या रूपाचा अभंग घेण्याचा प्रयत्न करतोय. जय जय विठ्ठले रखुमाई, जय जय विठ्ठले रखुमाई,
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा तर मित्रांनो भजन झालंय. भजन कसं झालं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थोडंफार मागे पुढे झालं असेल, सुरुवात आहे, पहिल्यांदाच भजन केलं, थोडंसं दडपण होतं मनात, पण ठीक आहे, झालं. खूप जेवढं व्हायला पाहिजे होतं त्यापेक्षा जरा व्यवस्थित आणि एकदम चांगलं झालं. खूप भारी वाटलं. सर्वांचा प्रतिसाद खूप भारी भारी भेटत होता आणि खूप छान वाटलं भजन करताना. आणि ते फिलिंगच काय वेगळं, जे पेटीवर बसून नारदाच्या गादीवर बसून जे हरिनाम करायचं ते फिलिंगच काहीतरी वेगळं आणि तो आनंद मला घेता आला. खूप भारी वाटलं. तर आपल्याकडे ताईने आले, ताई आणि बाय. बघा बाय सध्या कार्टून बघण्यात बिझी आहे. तर नाही बस बस. तर बघूया आता जेवायची वगैरे घाई आहे. तर मित्रांनो स्टोरेज फुल झालेला. मोटूने 8 मिनिटाचा एकच मोठा व्हिडिओ बनवला, मग कसं जमेल. आणि चुकून माझ्याकडून मागच्या ब्लॉगचे व्हिडिओ डिलीट झाले नव्हते, चुकून ते तसेच राहिलेले, त्यामुळे स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला. पण आपण दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केले ते तर तुम्ही बघितलातच. तर बघू आता थोडंसं जेवू वगैरे आणि मग ब्लॉग एंड करून टाकूया. मित्रांनो जेवण वगैरे करून झालंय आणि आता बाहेरची कामं सुद्धा आहेत, तर ती आता दाखवणार नाही तुम्हाला, आपण डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटणार. तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार, खास करून माझ्या भजन मंडळींचे, माझं कोरस मंडळी जी होती, सर्वांच्या सपोर्टमुळे आज हे शक्य झालं. ते लोक सरावाला यायचे, प्रॅक्टिसला, आपला वेळ दुसरीकडे, कामं दुसरीकडे ठेवून ते लोक प्रॅक्टिसला यायचे. अधूनमधून हप्त्यातून एकदा किंवा 2 हप्त्यातून एकदा अशी आमची प्रॅक्टिस व्हायची. तर सर्वांचे खूप खूप आभार, सर्वांना खूप खूप थँक्यू. आणि ही संधी मला दिल्याबद्दल पप्पांचा पुन्हा एकदा थँक्यू. आणि असाच तुमचा सपोर्ट कायम पाठीशी राहू द्या. आणि जर चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम, रामकृष्ण हरी.